नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये ज्या काही महत्त्वाच्या घटना होऊन गेल्या, त्या आज आपण पाहणार आहोत. येणाऱ्या सरळ सेवा भरतीसाठी अतिशय उपयुक्त असं हे लेक्चर असणार आहे. त्याचबरोबर असं आहे की सर्वच स्पर्धा परीक्षेसाठी आधुनिक भारताचा इतिहास हा महत्त्वाचा विषय आहे. पण आज आपण कसं पाहणार आहोत की साल जे आहेत, सण जे आहेत त्याच्यावरून त्या वेळेला कोणकोणत्या घटना घडलेल्या आहेत, त्या आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे काय होईल की आधुनिक भारताचा इतिहास एक आपल्या काय रिव्हिजन स्वरूपात होऊन जाईल की सरळ सेवेसाठी काय असते की सण दिलेले असतात किंवा एक घटना दिलेली असते, ती कोणत्या साली घडली हे विचारलेलं असते. पण सहसा कसं आहे आपल्या लक्षात सण ही राहत नाहीत. तर आपण आज सण जे आहेत, साल जे आहेत त्याच्या अनुषंगाने आपण आधुनिक भारताचा इतिहास पाहणार आहोत. म्हणजे कोणत्या साली कोणत्या घटना घडल्या आणि त्या घटनेशी रिलेटेड देखील थोड्याफार गोष्टी आपण पाहणार आहोत, जे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. तर सुरू करूया की सुरुवातीला आपण पाहूया की 1879 साली 1879 साली काय झालं, तर 1879 सालापासून आपण सुरुवात करणार आहोत. तर 1879 साली वासुदेव बळवंत फडके यांना अटक झाली होती. आता हे वासुदेव बळवंत फडकेंना तुम्हाला माहिती आहे की वासुदेव बळवंत फडकेंना आद्य क्रांतीवीर म्हटलं जातं. तर वासुदेव बळवंत फडकेंना आद्य क्रांतीवीर का म्हटलं जातं, तर हे देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे. कारण याच्या आधी म्हणजे 1879 साली त्यांना अटक झाली. त्याच्या आधी 1857चा उठाव असेल किंवा त्याच्या आधी अजूनही बरेच उठाव झाले. पण त्यांना आद्य क्रांतीवीर का म्हटलं जात नाही, हा एक मुद्दा आहे. तर वासुदेव बळवंत फडके यांनाच आद्य क्रांतीवीर का म्हटलं जातं, तर वासुदेव बळवंत फडकेंचं जे काही उठाव होता तो कसा होता, तर तो देशासाठी होता. तो देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी होता आणि याच्या आधीचे जे उठाव होते ते त्या भागापुरते होते. म्हणजे ते उठाव त्या भागापुरते असतील किंवा स्वतःचं राज्य वाचवण्यासाठी असतील किंवा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी असतील, स्वतःच्या धर्मासाठी, जातीसाठी ते उठाव झालेले होते. पण वासुदेव बळवंत फडके यांचा पहिला असा उठाव होता की जो अ, संपूर्ण असा उठाव हा देशासाठी होता आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी होता. वासुदेव बळवंत फडकेंनी म्हटलं होतं की मला या देशामध्ये प्रजासत्ताक राज्य आणायचं आहे. त्यामुळे वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतीवीर म्हटलं जातं. कारण त्यांनी देशासाठी तो लढा उभा केला होता. ना कोणत्या त्यांच्या भागासाठी होता किंवा त्यांच्या एखाद्या राज्यासाठी होता. कारण 1857ला आपल्याला माहिती आहे बरेच असे राजे होते की जे त्या भागासाठी ते लढत होते. तर त्यांना कधी अटक झाली, तर 27 जुलैला वासुदेव बळवंत फडके यांना कर्नाटकामध्ये नावडगी ह्या गाव आहे तिथं अटक झाली होती 1879 साली. तर पुढे बघा की 1881 साली 1881 साली काय झालं, तर केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू झाली होती. जानेवारी 1881 साली बळवंत फडकेंना अटकच झाली 27 जुलै 1879 आणि केसरी आणि मराठा ही वृत्तपत्र कधी सुरू झाली, तर जानेवारी 1881 साली ही दोन वृत्तपत्रे सुरू झाली. पण याच्यात असं फसवण्यासाठी विचारलं जाऊ शकतं की केसरीचे संपादक कोण आहेत. म्हणजे केसरी आणि मराठा ही वृत्तपत्र कोणी सुरू केली, तर लोकमान्य टिळकांनी सुरू केली आपल्याला माहिती आहे. परंतु केसरीचे पहिले जे संपादक होते ते ज्यावेळेला केसरी स्थापन झालं 1881 त्यावेळेला लोकमान्य टिळक हे केसरीचे संपादक नव्हते. त्यावेळेला गोपाळ गणेश आगरकर हे सुरुवातीला काय होते, तर केसरीचे संपादक होते. त्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो की केसरीचे पहिले संपादक कोण होते, तर गोपाळ गणेश आगरकर हे केसरीचे पहिले संपादक होते आणि मराठा ह्या ह्या हे जे वृत्तपत्र होते याचे कोण होते, तर याचे लोकमान्य टिळक हे संपादक होते. आणि दुसरा एक मुद्दा आहे की केसरी हे जे वर्तमानपत्र होतं ते काय होतं, तर मराठीतून होतं आणि मराठा हे जे होतं ते इंग्लिशमधून होतं, इंग्रजीमधून होतं. म्हणजे केसरीचं संपादक पद गोपाळ गणेश आगरकरांकडे होते, ते मराठीतून होतं आणि मराठा हे याचे जे संपादक होते ते लोकमान्य टिळक होते आणि ते इंग्रजीमधून मराठा हे वृत्तपत्र होतं. दोन्ही वृत्तपत्र सुरू केली लोकमान्य टिळकांनी, परंतु केसरीचे पहिले संपादक होते गोपाळ गणेश आगरकर. नंतर त्यांच्यात वाद झाला. त्याच्यानंतर गोपाळ गणेश आगरकरांनी कोणतं, तर सुधारक हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. हे देखील माहिती असणं गरजेचं आहे. तर पुढे बघा की 1883 इसवी सन 1883 काय झालं होतं, तर क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचा एडनच्या तुरुंगात मृत्यू झाला. आता हे एडन कुठे आहे, तर ओमान जो देश आहे त्याच्यामध्ये एडन हा शहर आहे आणि एडनच्या त्या कारागृहामध्ये त्यांना ठेवण्यात आलं होतं. कोणत्या बोटीने नेण्यात आलं होतं, तर ह्याच्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर तेहरान या बोटीने त्यांना
एडनच्या तुरुंगात नेलं होतं. एडन हे भारतात नाही, ते कुठं आहे तर ओमानमध्ये आहे. तिथे त्यांना नेण्यात आलं होतं आणि त्याचबरोबर वासुदेव बळवंत फडके यांची जी केस होती, जी सत्र न्यायालयात, जिल्हा न्यायालयात होती, ती कोणी लढली होती तर ग.बा. जोशी, गणेश वासुदेव जोशी, ज्यांना आपण सार्वजनिक काका म्हणतो, त्यांनी लढली होती. आणि जी उच्च न्यायालयातली केस होती ती कोण तर आपटे, वामन आपटे यांनी, चिमाजी वामन आपटे यांनी जी केस जी आहे ती लढली होती आणि त्यांना एडनच्या तुरुंगामध्ये पाठवण्यात आलं होतं. त्यांना काय झालं होतं तर काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांना. आपल्याला माहित आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना देखील काळ्या पाण्यात शिक्षा झाली होती, हे आपल्याला माहित आहे. पण आपल्याला ही माहिती गरजेचं आहे की वासुदेव बळवंत फडके यांना देखील काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती आणि ती कुठे झाली होती तर एडनच्या तुरुंगात झाली होती आणि एडनचं तुरुंग कुठं आहे तर ओमान या देशामध्ये आहे. त्यावेळेला तो मुंबई प्रांताचा भाग होता ओमान. आणि आपले लोकमान्य टिळक यांना देखील काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. ते कुठे झाले होते तर मंडालेच्या तुरुंगात. ते कुठं आहे तर ब्रह्मदेश, ज्याला आपण ब्रह्मदेश म्हणतो, त्याच्यात काय झाली होती तर आता सध्या काय तर म्यानमार आहे, तिथे त्यांना काळ्या पाण्यात शिक्षा झाली. अशी त्यांना देखील काळ्या पाण्यात शिक्षा झाली होती. तर पुढे पाहूया. तर 1884 साली काय झालं तर ए.ओ. ह्यूम यांनी काय केलं होतं, इंडियन नॅशनल युनियनची स्थापना केली होती. हे महत्वाचं आहे, कारण जे ए.ओ. ह्यूम आहेत यांनी काय केले होते तर 1884 साली इंडियन नॅशनल युनियनची स्थापना केली होती आणि याच इंडियन नॅशनल युनियनचे पुढे रूपांतर कशात झालं होतं तर राष्ट्रीय सभेत झालं होतं. आणि राष्ट्रीय सभेलाच काय म्हणलं जातं, राष्ट्रीय काँग्रेस म्हणलं जातं. आता काँग्रेस नाव कोणी ठेवलं किंवा काँग्रेस नावे कोणी सुचवलं तर ते दादाभाई नौरोजी यांनी काय केलं होतं तर काँग्रेस हे नाव सुचवलं होतं. आता आपल्याला माहित आहे की राष्ट्रीय सभा होती, त्याच्याच आधी काय होतं इंडियन नॅशनल युनियन. असाही प्रश्न विचारला जातो, राष्ट्रीय सभेचं जे रूपांतर झालं ते कोणत्या आपण काय म्हणतो कोणत्या संघटनेमधून झालं किंवा कोणत्या संस्थेमधून झालं तर ते इंडियन नॅशनल युनियन या संस्थेमधून त्याचं रूपांतर राष्ट्रीय सभेत झालं. असंही विचारलं जाऊ शकतं की इंडियन नॅशनल युनियनचं रूपांतर कशात झालं, राष्ट्रीय सभेत. आणि राष्ट्रीय सभेच्या आधी कोणती सभा होती ज्याचं रूपांतर राष्ट्रीय सभेत झालं तर इंडियन नॅशनल युनियन ही होती, त्याचं रूपांतर राष्ट्रीय सभेत झाले, हे लक्षात ठेवा. सॉरी. पुढे पाहूया की 1885 साली काय झालं होतं तर कुका आंदोलनाचे नेते रामसिंह कुका यांना हद्दपार अवस्थेत काय झालं होतं, ब्रह्मदेशामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. कुका आंदोलन जे होतं ते खूप मोठं आंदोलन भारतामध्ये घडलेलं होतं. त्याचे जे प्रमुख होते, लक्षात ठेवा, कुका आंदोलनाचे प्रमुख विसरायचं नाही की रामसिंह कुका हे काय आहेत तर कुका आंदोलनाचे प्रमुख आहेत. त्यांचा मृत्यू 1885 ला झालाय ब्रह्मदेशमध्ये. तेच मी सांगितलं, ज्या ठिकाणी ब्रह्मदेशमधील मंडालेच्या तुरुंगात काय झालं होतं तर लोकमान्य टिळकांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती, तेच ब्रह्मदेश. त्यावेळेला ब्रह्मदेश म्हणजे आजचा म्यानमार, हे ब्रह्मदेश भारत हे काय होतं तर एकच होतं, हे भारतामध्ये येत होतं त्यावेळेला ब्रह्मदेश, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मुंबईमध्ये भरले होते 1885 ला. मी सांगितलं मगाशी सांगितलं की त्याच्या आधी कोणती संघटना होती तर इंडियन नॅशनल युनियन, ज्याचं रूपांतर पुन्हा राष्ट्रीय सभेमध्ये झालं होतं. आणि राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते, व्यामेशचंद्र बॅनर्जी. आता मुंबईमध्ये भरलं होतं हे आपल्याला माहित आहे, पण हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की राष्ट्रीय सभेचं जे अधिवेशन मुंबईमध्ये भरलं होतं ते आधी कुठे भरवण्यात येणार होतं तर ते आधी पुण्यामध्ये भरवण्यात येणार होतं. पण पुण्यामध्ये का भरवण्यात आलं नाही तर त्या ठिकाणी पुण्यामध्ये कॉलराची साथ असल्यामुळे पुण्यामध्ये भरवण्यात आलेलं नव्हतं आणि ते शिफ्ट कुठं झालं, मुंबईमध्ये झालं. 28 डिसेंबर 1885 ला पहिलं जे अधिवेशन आहे ते राष्ट्रीय सभेचं म्हणजेच राष्ट्रीय काँग्रेसचं भरलं होतं. आता आपल्याला हे माहिती गरजेचं आहे की जे राष्ट्रीय सभेची अधिवेशन होत होती ती काय व्हायची की डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच होत होती, म्हणजे की पण रेग्युलर, एक्स्ट्रा नाही, रेग्युलर अतिरिक्त जी काय होतात अधिवेशन ती सोडून जे रेग्युलर जे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन होत होती ती कधी होत होती तर 28 डिसेंबरला, सॉरी, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यातच होत होती. त्याचप्रमाणे पहिले अधिवेशन देखील कधी झालं होतं 28 डिसेंबरला. 28 डिसेंबर, 29 डिसेंबर, 30 डिसेंबर या ह्याच्यातच होत होती, कारण का तर शेवटच्या आठवड्यात डिसेंबरच्या होत होती रेग्युलर जी अधिवेशन होती ती. आता
यात अजून एक प्रश्न येतो, की मुंबईमध्ये जे अधिवेशन भरलं होतं, त्याचं नियोजन किंवा आयोजन कोणी केलं होतं? तर त्याचं आयोजन केलं होतं बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ह्या संघटनेने केलं होतं. आता हाही प्रश्न आहे, की जर पुण्यात भरणार होता आधी, तर पुण्यामध्ये कोण आयोजन करणार होतं? तर पुण्यामध्ये ग. जोशी, ज्यांना आपण सार्वजनिक काका म्हणतो, त्यांची सार्वजनिक सभा जी आहे ती पुण्यामध्ये राष्ट्रीय सभेचं आयोजन करणार होती. तर याच्यात अनेक आहे, की खूप सारे प्रश्न आहेत, पण या ठिकाणी जी काही वरवरचे प्रश्न आहेत, सोप्या जे परीक्षा दृष्टीने आहेत तेवढे सांगतो, की सांगत आहे. आणि राष्ट्रीय सभेमध्ये पहिल्यांदा किती सदस्य होते, की तर 72 सदस्य राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये होते. त्यात सर्वात जास्त होते मुंबई प्रांताचे. आणि पुढचा एक प्रश्न आहे, की पहिल्या अधिवेशनामध्ये महिला नव्हत्या. महिलांचा सहभाग हा पहिल्या अधिवेशनामध्ये नव्हता. पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्यायामचंद्र पॅनल. त्याचबरोबर पुढे पाहूया, की 1880 आता 1880 साली काय झालं, राष्ट्रीय सभेत दुसरे अधिवेशन. आता हे राष्ट्रीय सभेचे जे अधिवेशन होतं ना, ते दरवर्षी होत होते. सरासरी स्वातंत्र्याच्या आधी जर पाहायला गेलं तर ते दर वर्षाला होतच होती. जे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन होते दर वर्षाला झालेलेच आहेत. काय काय वर्षी 2-2, 3-3 देखील झाले, म्हणजे अतिरिक्त झालेले आहेत, 2 देखील झालेले आहेत. तर हे अधिवेशन दुसरे झाले होते कलकत्ता. पहिलं मुंबई, दुसरं कलकत्ता. त्याचे अध्यक्ष कोण होते? तर दादाभाई नौरोजी होते. आणि त्यांना दादाभाई नौरोजींना माहिती आहे आपल्याला काय म्हणलं जातं? पितामह म्हणलं जातं. ते दादाभाई नौरोजी दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आणि प्रतिनिधींना व्हाईसरॉय डफरीननी काय केली होती? मेजवानी दिली होती. कारण डफरीन तेव्हा राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमध्ये त्याचं काय होतं? परमिशन होती. त्यानं परमिशन दिलेली होती राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यासाठी. कारण त्याला काय वाटलं होतं, की राष्ट्रीय सभा ही एक काय सेफ्टी वॉल म्हणून काम करेल. म्हणजे जी जनता आहे त्याचं जे आपण काय म्हणतो नाराज आहे ते डायरेक्ट व्हाईसरॉय किंवा सरकार इंग्रज सरकारकडे न येता ते पहिल्यांदा राष्ट्रीय सभेला ते लोक सांगतील, त्यांचे निवेदन असतील हे असतील ते देतील आणि राष्ट्रीय सभा मग सरकारला सांगेल. त्यामुळे डायरेक्ट सरकार आणि जनता याच्यामध्ये वादविवाद होणार नाही किंवा काय म्हणतो आपण वादावादी होणार नाही, भांडण होणार नाही आणि ते नाराजगी देखील त्या जनतेमध्ये होणार नाही असं डफरीनला वाटत होतं. त्यामुळे काय होतं तर डफरीनने सुरुवातीला त्याच्या बाजूने होता. कशाच्या? तर आधी राष्ट्रीय सभेच्या बाजूने होता. त्याचबरोबर पुढे पाहिजे 1888 साली. 1888 साली काय झालं होतं तर शासकीय कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय सभेशी संबंध ठेवू नये असा लॉर्ड डफरीन यांचा फतवा होता. आता याच्यावर हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, की ज्या वेळेला राष्ट्रीय सभेचं हे झाली, स्थापना झाली 1885 साली. राष्ट्रीय सभेची स्थापना 1885 सालीच आहे आणि इंडियन नॅशनल युनियनची स्थापना 1884चीच आहे. हे लक्षात ठेवा. त्याचं रूपांतर जरी झालं असलं तरी ती स्थापना वर्ष लक्षात ठेवा. आणि जर हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, की राष्ट्रीय सभेच्या ज्यावेळी स्थापना झाली त्यावेळेला आपला व्हाईसरॉय, भारताचा जो व्हाईसरॉय होता तो कोण होता? याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर कोण होता? लॉर्ड डफरीन हा काय होता? तर त्यावेळेला आपला व्हाईसरॉय होता. आणि त्याने काय सांगितलं होतं तर शासकीय कर्मचाऱ्यांना हीच केलं होतं, फतवाच काढला होता, की त्यांनी राष्ट्रीय सभेशी संबंध ठेवू नये. कारण हळूहळू जो लॉर्ड डफरीन होता त्याचं मत परिवर्तन होत होता. जो सुरुवातीला राष्ट्रीय सभेच्या बाजूने होता तो त्याच्या राष्ट्रीय सभेच्या नंतर विरोधात झाला होता. कारण राष्ट्रीय सभा ही काय झाली होती तर राष्ट्रव्यापी सभा झाली होती. पूर्ण ग्रामीण भागामध्ये असेल किंवा सर्व लोकांमध्ये ती काय झाली होती तर प्रसिद्ध झाली होती. त्याचं डफरीनला कुठेतरी दुःख वाटत होतं आणि त्यामुळं डफरीननं काय केलं होतं तर असा फतवा काढला होता. तर 1889 साली बघूया. 1889 काय झालं होतं, राष्ट्रीय सभेची एक शाखा लंडन येथेच देखील सुरू झाली होती. लंडन येथे देखील काय झाली होती तर राष्ट्रीय सभेची एक शाखा 1889 साली सुरू झाली होती. हे एक लक्षात ठेवा. त्याचबरोबर 1890ला काय झालं होतं तर भारताच्या राष्ट्रीय आंदोलनाची बाजू मांडण्यासाठी राष्ट्रीय सभेच्या वतीने इंग्लंडमध्ये इंडिया हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. हे लक्षात ठेवा. कारण आपलं जे राष्ट्रीय आंदोलन होतं त्याची बाजू मांडण्यासाठी इंग्लंडच्या लोकांना देखील समजलं पाहिजे, की भारतामध्ये नक्की काय चालू आहे, भारताला स्वातंत्र्य हवं आहे हे समजण्यासाठी तिथल्या लोकांना काय केलं होतं तर इंग्लंडमध्ये इंडिया हे वृत्तपत्र सुरू केलं होतं 1890 साली. हे लक्षात ठेवा. इंडिया हे वृत्तपत्र आहे कुठं? इंग्लंडमध्ये सुरू केलेलं. भारतीय राष्ट्रीय आंदोलनाची बाजू मांडण्यासाठी त्यावेळेला सुरू केलं होतं. तर ते पुढे पाहूया, की 1892 साली काय झालं होतं तर हे आधुनिक भारताच्या इतिहासामधले आपण बघतोय काय का म्हणजे हे महाराष्ट्राचं नाही पूर्ण
फक्त, तर संपूर्ण आधुनिक भारताचा इतिहास जो आहे स्वातंत्र्य लढा त्याच्या अनुषंगानं आपण हे साल बघतोय, सन बघतोय आणि त्याच्या जे घटना घडल्या होत्या ते बघतोय. तर 1892 साली जसं 1900 साल जवळ येते तसं तसं काय झालं होतं आंदोलनात्मक. आता 7 वर्षच झाली होती राष्ट्रीय सभेला. हळूहळू सुरुवातीला राष्ट्रीय सभेचं काय काम होतं? राष्ट्रीय सभेचं काय म्हणतो आपण वाटचाल कशी होती तर फक्त निवेदनं द्यायची. त्यांना जास्त काय सरकारसंग वादविवाद घालायचा नाही किंवा त्यांना कोर्टात पाडेल असं करायचं नाही. फक्त जहा आंदोलनही देखील करायचे नाहीत. फक्त काय करायचं तर ते जे आहेत ते निवेदनं द्यायची. इतकंच सुरुवातीला चालू होतं आपल्या राष्ट्रीय सभेचं. तर बघा 1892 साली काय झालं होतं तर आंदोलनात्मक मार्ग स्वीकारण्याविषयी राष्ट्रीय सभेच्या सदस्यांनी ह्युमॅनचे गुप्तपत्र होते. सदस्यांना होते ह्युमॅनचे गुप्तपत्र. काय तर बाद झालं. आता तुम्ही जे राष्ट्रीय सभेचं जे कामकाज होतं पहिले 7 वर्ष ते कसं होतं तर मागण्या करायच्या, निवेदनं करायची, आपलं अहिंसेच्या मार्गाने चालू होतं. पण ह्युमॅननीच गुप्तपत्र पाठवलं होतं आंदोलन. मग काय करा मार्ग स्वीकार करा. याच्यातून राष्ट्रीय सभेला लवकर स्वातंत्र्य मिळणं काय शक्य नव्हतं. आणि कसं आहे सुरुवातीला ज्यावेळेला राष्ट्रीय सभा स्थापन झाली त्यावेळेला खूप अशी मोठ्या प्रमाणामध्ये जर आंदोलनं झाली असतील, खूप असं जहाल प्रमाणात जर राष्ट्रीय सभा वागली असती तर काय झालं असतं त्याच वेळेला ज्यावेळेला स्थापना झाली त्यावेळेला 1-2 वर्षामध्ये काय झालं असतं तर डफरीनं त्याच्यावर बंदी घातली असती किंवा डफरीनं तो मार्ग किंवा जे आपला राष्ट्रीय सभा आहे त्या काय केली असती बरखास्त केली असती, ती मोडून काढली असती. परंतु हळूहळू जशी वर्ष वाढत गेली जसं राष्ट्रीय सभेचे सदस्य देखील जे होते राष्ट्रीय सभेला पहिल्यांदा 72 होते, हळूहळू ते वाढत गेले. तसेच राष्ट्रीय सभा देखील या देशभर वाढत गेली. त्यामुळे काय झालं तर राष्ट्रीय सभेनं पाय मजबूत केला आणि त्याच्यानंतर मग 7 वर्षानंतर काय झालं तर ह्यूम यांनी काय केलं होतं एक गुप्त पत्रक पाठवलं होतं की आंदोलनात्मक मार्ग स्वीकारला. उदारमतवादी जो मार्ग होता तो बंद करा राष्ट्रीय सभेचा आणि आंदोलनात्मक मार्ग स्वीकारा असं त्यांना सांगितलं. त्याचबरोबर 1892 भारतीय कायदेमंडळाचा कायदा इंडियन काउन्सिल ऍक्ट हा काय झाला होता तर मंजूर करण्यात आला होता. हळूहळू भारताला काय होत होतं तर काय म्हणतो आपण लोकशाही शासन पद्धती निर्माण होत होती. ही देखील आपल्याला बाब लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला माहित आहे 1773 पहिला रेग्युलेटिंग ऍक्ट जो आहे तो स्थापन झाला होता. त्याच्यानंतर 1813 असेल 1833 असेल ते जे होते किंवा 1793 असेल ते काय होते तर इंडियन काउन्सिल ऍक्ट होते सॉरी चार्टर ऍक्ट होते. ते रेग्युलेटिंग ऍक्ट फक्त 73चा होता आणि बाकीचे होते ते चार्टर ऍक्ट होते. मग 73 माहित आहे आपल्याला की बंगालचा जो आहे तो गव्हर्नर जनरल झाला. 1833 नुसार काय झाला तो भारताचा गव्हर्नर जनरल झाला असं आपल्याला माहित आहे. पण हे 1892चा जो ऍक्ट होता तो काय होता तर इंडियन काउन्सिल ऍक्ट होता. तोच 1862 साली देखील एक इंडियन काउन्सिल ऍक्ट स्थापन झाला. म्हणजे हे जे ऍक्ट आहे ते ऍक्टचे नावं देखील आहेत म्हणजे साल आहेत ते आहेत पण नाव आहेत. कारण 1773चा काय होता रेग्युलेटिंग ऍक्ट होता. नंतर 1813 1833चा जो होता तो चार्टर ऍक्ट होता. हे लक्षात ठेवा. म्हणजे कोणते ऍक्ट होते त्यांना नाव आहेत. तर 1862 असेल 1892 इंडियन काउन्सिल ऍक्ट होता. तर 1893 काय झालं तर 1893 अॅनी बेझंट भारतात आल्या व मद्रास येथे थिओसॉफिकल सोसायटीचे कार्य करू लागल्या. तर अॅनी बेझंट काय होत्या तर थोड्या गडोमतवादी होत्या त्यामुळे थिओसॉफिकल सोसायटीशी काय होत्या तर संलग्न होत्या. अड्यारला त्यांचं काय होतं मुख्यालय होतं थिओसॉफिकल सोसायटीचं. आणि अॅनी बेझंटच्या बाबतीत एक खूप मोठा प्रश्न विचारला जाऊ शकतो जो तलाठी भरतीला देखील विचारला होता. तर अॅनी बेझंट ह्या काय होत्या तर अॅनी बेझंट ह्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. कशाच्या तर राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या तर अॅनी बेझंट होत्या. 1917चं ते अधिवेशन होतं. त्या पहिल्या होत्या महिला अध्यक्ष कोणाच्या तर राष्ट्रीय सभेच्या. आणि असा जर प्रश्न विचारला थोडा तर असा प्रश्न विचार की राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला तर अॅनी बेझंट उत्तर येणार नाही. तर काय येणार तर सरोजिनी नायडू हे उत्तर येणार. 1924चं आणि हे 1917चं. 1917ला सुरुवातीला अॅनी बेझंट झाल्या पण तो भारतीय नव्हत्या. त्या कोणत्या होत्या तर आयरिश होत्या. आयर्लंडच्या होत्या. त्यामुळे त्या भारतीय येत नाहीत. पहिल्या महिला म्हणलं तर अॅनी बेझंट, पहिल्या भारतीय महिला म्हणलं तर सरोजिनी नायडू हे लिहायचं. आणि अॅनी बेझंटनी सगळ्यात मोठी जर काय त्यांचं अचिव्हमेंट असेल तर ती काय होती तर होम रूल लीग. होम रूल
चळवळ जी 1913-14 मध्ये त्यांनी सुरू केली होती. म्हणजे त्यांनी असे लोकमान्य टिळकांनी ती सुरू केली होती आणि त्याचं जी विस्तार होता तो खूप मोठा विस्तार झाला होता. त्यामुळे अॅनी बेझंटचं नाव झालं होतं आणि त्यामुळेच अॅनी बेझंटला 1917चं काय केलं होतं तर अध्यक्ष केलं होतं राष्ट्रीय काँग्रेसचं. आयर्लंडचे होते आणि होम रूल लीगची सुरुवात किंवा होम रूल लीगचं जे यशस्वी झाली होती होम रूल लीग ती कुठं झाली होती तर आयर्लंडमध्येच झाली होती. आता हे पाहूया की पुढचं मोहनदास करमचंद गांधी महात्मा गांधी काय झाले होते तर दक्षिण आफ्रिकेत गेले होते. 1893ला मोहनदास करमचंद गांधी काय झाले होते तर दक्षिण आफ्रिकेला गेले होते. एक केस लढण्यासाठी गेले होते. ते बॅरिस्टर होते. एका व्यापाऱ्याची केस लढण्यासाठी ते दक्षिण आफ्रिकेत गेले होते. थोडे दिवस राहणार होते. 2-4 वर्ष राहणार होते. पण ते कधी ते त्यांचं जे तिथलं काम होतं ते वाढत गेलं आणि ते 1893 नंतर कधी भारतात आले तर 1915 साली भारतात आले. 9 जानेवारी 1915 म्हणजे जवळपास 22 वर्ष ते दक्षिण आफ्रिकेत राहिले आणि 9 जानेवारी आपण काय करतो तर भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा करतो. भारतीय प्रवासी दिन म्हणून का साजरा करतो तर त्या दिवशी 9 जानेवारीला काय झालं होतं तर 9 जानेवारी 1915ला मोहनदास करमचंद गांधी महात्मा गांधीजी आपल्या भारतात आले होते. त्यामुळे तो दिवस आपण भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो. जे व्यापारी होते फारसी व्यापारी होते त्यांची केस लढण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत गेले होते. परंतु दक्षिण आफ्रिकेत ते 2-3 वर्ष राहणार होते पण राहिले की ते 22 वर्षे ते दक्षिण आफ्रिकेत राहिले आणि सत्याग्रहाची सुरुवात त्यांनी दक्षिण आफ्रिकेतून केली. हाही प्रश्न विचारला जातो की महात्मा गांधीजींनी सत्याग्रहाची सुरुवात कोठून केली? मग भारतातली स्थळं दिली जातात जे चंपारण्य आहे, खेडा आहे, अहमदाबादचा सत्याग्रह पण ती नाही सुरू. याचं उत्तर काय आहे तर याचं उत्तर आहे नाताळ जे दक्षिण आफ्रिकेमध्ये तिथेच सुरुवात केली होती त्यांनी सत्याग्रहाला महात्मा गांधीजींनी. तर पुढे 1893 सालीच काय झालं तर मोहमेडन अँग्लो ओरिएंटल डिफेन्स असोसिएशनची स्थापना झाली होती जी सर सय्यद अहमद खान यांनी केली होती. मोहम्मद अँग्लो ओरिएंटल डिफेन्स असोसिएशनची स्थापना कॉलेजची स्थापना मोहमेडन अँग्लो ओरिएंटल महाविद्यालयाची स्थापना ज्याला अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी म्हणून देखील ओळखलं जातं त्याची स्थापना कोणी केली होती तर सय्यद अहमद खान काय ओळखलं जातं त्याचं नंतरचं नाव काय होतं तर अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी. त्याचबरोबर 1893 साली काय झालं होतं सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रारंभ झाला होता. आता सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रारंभ कोणी केला होता तर माहिती आहे आपल्याला लोकमान्य टिळक यांनी केला होता. काय होतं तर लोकांनी एकत्र यावं आणि विचारांचं आदान प्रदान व्हावं यासाठी गणेशोत्सव साजरे केलं होतं. जर राजकीय धोरणाने किंवा राजकीय हेतूनच जर लोक एकत्र आली तर सरकार काय घालणार बंदी घालणार आणि परंतु धार्मिक किंवा सण उत्सवांसाठी जर लोक एकत्र येत असतील तर त्याच्यावर सरकार काय बंदी घालू शकणार नाही. म्हणून लोकमान्य टिळकांनी 1893 साली सार्वजनिक गणेशोत्सवास प्रारंभ केला. तर पुढे 1895 साली काय झालं पुण्यात सार्वजनिक सभेची सूत्रे टिळकांकडे गेली. आता पुण्याची जी सार्वजनिक सभा आहे मी मगाशी सांगितलं पुण्याची जी सार्वजनिक सभा आहे ती ची स्थापना कोणी केली होती तर सार्वजनिक काका म्हणजे वा जोशी यांनी गणेश वासुदेव जोशी यांनी सार्वजनिक सभेची स्थापना केली होती. कधी केली होती तर 1870 साली केली होती. जी सुरुवातीला पुणे सार्वजनिक सभा म्हणून 1867 साली स्थापना झाली होती. त्याचंच रूपांतर पुढे सार्वजनिक सभेमध्ये झालं 1870 साली आणि ते त्याच्यानंतर थोडे दिवस ते महादेव गोविंद रानडे न्यायमूर्ती रानडे आणि आपले गवा जोशी हे सांभाळत होते. परंतु 1895 साली काय झालं होतं तर ही जी सार्वजनिक सभा आहे ती संपूर्णतः टिळकांकडे गेली होती आणि टिळकांकडे गेल्यानंतर पुन्हा जे न्यायमूर्ती रानडे होते त्यांनी एक नवीन संघटना स्थापन केली होती किंवा सभा स्थापन केली होती. काय कोणती होती तर डेक्कन सभा. डेक्कन सभा 1895 साली रानडेंनी स्थापन केली. का तर सार्वजनिक सभा ही संपूर्णतः टिळकांच्या अंडरखाली गेल्यामुळे त्यांनी पुन्हा ही डेक्कन सभा 1895 साली स्थापन केली. ही लक्षात ठेवा आणि ही जी आहे ना सार्वजनिक सभा हीच सुरुवातीला पुण्यामध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना होणार होती पुण्यामध्ये त्यावेळेला त्याचं आयोजन करणार होते आणि हे पार्वती मंदिर जे आहे पुण्यामध्ये त्याच्यामध्ये जो गैरव्यवहार आहे तो सरकार दरबारी मांडण्यासाठी या सार्वजनिक सभेची स्थापना सुरुवातीला झाली होती आणि त्याची सूत्रे नंतर टिळकांकडे गेली. पुणे म्हणलं तर टिळकांचा बालेकिल्ला होता. ज्यावेळेला राष्ट्रीय सभेचे अधिवेशन जे आहे ती अधिवेशन सहसा मवाळ गटाचं असं असायचं की ती जी अधिवेशन आहे ती महाराष्ट्रात होऊ नयेत आणि
का? कारण महाराष्ट्र म्हणलं आणि त्यातल्या त्यात पुणे म्हणलं तर ते लोकमान्य टिळकांचा बालेकिल्ला होता. लोकमान्य टिळकांचं वर्चस्व त्याच्यावर राहायचं. त्यामुळे सहसा मवाळ लोकांचं काय धोरण होतं तर राष्ट्रीय सभेची जी अधिवेशन आहे ते देखील महाराष्ट्रामध्ये होऊ नयेत असं देखील होतं. कारण टिळकांचं त्यावेळेला पुण्यामध्ये खूप मोठं वर्चस्व होतं. त्याच पुढे पाहिजे की सार्वजनिक शिवजयंती उत्सवाचा प्रारंभ आता लक्षात ठेवा, विचारलं जाऊ शकतं की सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रारंभ कधी झाला तर 1893 ला. त्याच्या 2 वर्षानंतर सार्वजनिक शिवजयंती उत्सवाचा देखील प्रारंभ लोकमान्य टिळकांनी सुरू केला होता. त्याचबरोबर 1897 साली काय झालं होतं, भारताच्या जमा खर्चाची तपासणी करण्यासाठी इंग्लंडमध्ये वेल्बी कमिशनची नियुक्ती झाली होती आणि कमिशन पुढे गोखले यांची उल्लेखनीय साक्ष होती. आता आपल्याला माहित आहे की भारतात जो जमा खर्च होता त्याच्यावर खूपदा असं निवेदन वगैरे सार्वजनिक सभेकडून दिलं जातच होतं आणि त्याचंच काहीतरी इफेक्ट असावा. त्यामुळे इंग्लंडमध्ये वेल्बी कमिशन नियुक्त केलं होतं आणि वेल्बी कमिशन पुढे काय होतं तर गोपाळ कृष्ण गोखले यांनी काय केलं होतं उल्लेखनीय साक्ष दिली होती. आता गोपाळ कृष्ण गोखले कोण होते यांचं यांचं जर सांगायचं तर गोपाळ कृष्ण गोखले पहिला मुद्दा उपस्थित होता ते महात्मा गांधी यांचे गुरु होते. आता गुरु शिष्याचं जर जोडी बघायची झाली तर महात्मा गांधी कोणाला गुरु मानत तर महात्मा गांधीजी गोपाळकृष्ण गोखले यांना गुरु मानत. गोपाळकृष्ण गोखले कोणाला मानत तर गोपाळकृष्ण गोखले हे न्यायमूर्ती रानडे यांना गुरु मानत. त्याचबरोबर एओ ह्यूम आपल्याला माहित आहे. एओ ह्यूम कोण होते तर राष्ट्रीय सभेची ज्यांनी स्थापना केली ते देखील काय करत होते तर न्यायमूर्ती रानडेंनाच आपले गुरु मानत होते. हे देखील लक्षात असणं गरजेचं आहे. गोखलेंना अजून एक नावाने ओळखलं जात होतं काय तर विरोधी पक्षनेते या नावाने देखील गोखले हे फेमस होते. कारण विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी खूप चांगलं काम हे मला वाटतं 1903-04 ते 1913च्या आसपास केलं होतं. त्यामुळे त्यांना काय तर विरोधी पक्ष नेता म्हणूनच ही नावारूपाला आले होते. तर पुढे बघा की दुष्काळ व प्लेगचे थैमान आपल्याला माहिती आहे 1857 म्हणलं तर पुण्यामध्ये प्लेगची साथ आणि प्लेगच्या साथीमुळे काय झालं होतं तर चाफेकर बंधूंकडून जुलमी रॅड व त्याचा सहकारी आयर्स्ट याचा काय झाला होता तर वध झाला होता. म्हणजे रॅडचा काय केला होता तर वध केला होता. कधी 22 जून 1897 चाफेकर बंधू दामोदर चाफेकर 3 बंधू होते. दामोदर होते, बाळकृष्ण होते आणि वासुदेव होते. हे 3 चाफेकर बंधूंनी काय केलं होतं तर ते 2 चाफेकर बंधूंनी त्याचा खून केला होता आणि तिसऱ्याने काय केलं होतं तर ती जी माहिती दिली होती त्याला काय केलं होतं तर द्रविड बंधू यांना ठार केल्यामुळं ह्या काय म्हणतो या प्रकरणामध्ये तिन्ही चाफेकर बंधूंना काय झाली होती तर फाशी झाली होती. म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यासाठी तिन्ही बंधू काय झाले होते तर फासावर गेले होते. त्यामुळे आपल्याला ते प्लेगचं खूप मोठं आणि ही जी रॅडची हत्या होती ना ती पहिली राजकीय हत्या होती. भारतामध्ये जी काही राजकीय हत्या झाल्या ती पहिली राजकीय हत्या कोणाची होती तर ते रॅडची होती. जुलमी रॅड होता. याने खूप जुल्म जवळ केलं होतं. तर प्लेगचे जे रोगी आहेत ते शोधून काढण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जुलूम जबरदस्ती त्यांनी पुण्यामध्ये केली होती आणि याचाच राग म्हणून काय केलं होतं तर चाफेकर बंधूंनी त्याची हत्या केली होती. त्याचबरोबर गणेश खिंडीमध्ये केली होती. 1897 साली अजून एक घटना घडली होती. राजद्रोहाच्या आरोपात टिळकांना 18 महिन्याचा कारावास झाला होता. याच्याशीच रिलेटेड आहे. चाफेकर बंधू आणि रॅडच्या हत्येशीच रिलेटेड आहे आणि प्लेगच्याच रिलेटेड आहे. कारण लोकमान्य टिळकांनी काय केलं होतं तर वृत्तमानपत्रामध्ये लेख लिहिले होते. म्हणजे लेख काय होते तर लेख असे होते की राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे आणि सरकारचे डोके ठिकाणं यासारखे लेख लिहिल्यामुळे त्यांना काय झाले होते तर 18 महिने कारावासाची शिक्षा झाली होती राजद्रोहाखाली. राजद्रोह जो होता तो सरकारच्या विरोधात होता ना, सरकारच्या विरोधात बोललेला. 1898 साली काय झालं तर लोकमान्य टिळकांची सुटका झाली होती. 6 सप्टेंबर 1898 ला काय झालं होतं लोकमान्य टिळकांची तुरुंगातून सुटका झाली होती. त्याचबरोबर पुढे पाहिजे की 1899 साली काय झालं तर व्हाईसरॉय म्हणून लॉर्ड कर्झनचे भारतात आगमन झाले होते. लॉर्ड कर्झन हा खूप अन्याय करणारा, जुलूम जबरदस्ती करणारा काय होता तर व्हाईसरॉय होता. याला लोकमान्य टिळक आणि गोपाळ कृष्ण गोखले यांनी औरंगजेबाची उपमा दिली होती. हे आपल्याला माहीत आहे आणि त्यांनीच काय केलं होतं तर बंगालची फाळणी देखील केली होती लॉर्ड कर्झनने. त्याचबरोबर 1900 साली खूप महत्वाचं आहे तर नाशिक येथे मित्रमेळा या क्रांतिकारी संस्थेची काय झाली होती स्थापना झाली होती. मित्रमेळा क्रांतिकारी संघटनेची स्थापना झाली. याचंच रूपांतर 1904 मध्ये कशामध्ये झालं होतं तर अभिनव भारत या
क्रांतिकारी संस्थेमध्ये झालं होतं, ज्याची स्थापना कोणी केली होती तर स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी, विनायक दामोदर सावरकर यांनी त्याची स्थापना केली होती. नाशिक या ठिकाणी ही क्रांतिकारी संघटना. विनायक दामोदर सावरकरांचं जे कार्य आहे ते सुरुवातीला काय होतं, क्रांतिकारी कार्य म्हणून होतं. त्यांना देखील काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती अंदमान आणि निकोबारमध्ये. अंदमान निकोबारमधली जी काळ्या पाण्याची शिक्षा होती ती असं म्हटलं जातं ती थोडी काय म्हणतो आपण त्रासदायक होती. त्याचबरोबर 1902 साली काय होतं, गोपाळकृष्ण गोखले केंद्रीय कायदे मंडळाचे सदस्य बनले आणि 1902 ते 12 सॉरी मगाशी 1903 ते 13 सांगितलं, 1902 ते 1912 या काळात काय होतं, प्रभावी अनेक विधायक सूचना मांडल्या होत्या. म्हणजे ते 1902 ते 12 मध्ये विरोधी पक्षनेते म्हणून आपला ठसा जो आहे तो त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये केंद्रीय कायदे मंडळामध्ये त्यांनी उठवला होता. आणि त्याचमुळे गोपाळकृष्ण गोखले यांना खूप घाबरत होते, सरकार घाबरत होतं आणि त्याचमुळे त्यांना विरोधी पक्षनेता म्हणून देखील म्हटलं जात होतं. आणि ते खूप भाषण म्हणजे खूप अभ्यासपूर्ण भाषण त्यांचे असत. म्हणजे जे आर्थिक भारताची डबघाई होती त्यावेळेला, आर्थिक जे संकट भारतासमोर होती त्याच्यावर खूप चांगल्या प्रमाणामध्ये त्यांनी भाषण केलं होतं. ज्यांचे विचार आपले मांडले होते ते काय होते तर महात्मा गांधीजींची बरोबर होती, लक्षात ठेवा. 1904 साली मित्रमेळाचे रूपांतर अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेत झाले. 1900 साली मित्रमेळा आणि 1904 साली मित्रमेळाचं रूपांतर अभिनव भारतमध्ये झालं. 1905 नामदार गोखले यांनी देश कार्यासाठी भारत सेवक समाजाची स्थापना केली. याच्यावर खूपदा प्रश्न विचारले जाऊ शकतात की 1905 साली भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली तर नामदेव गोपाळकृष्ण गोखले यांनी केली होती. देश कार्यासाठी केली होती. या भारत सेवक समाजामध्ये कसं होतं की महात्मा गांधीजींना देखील भारत सेवक समाजामध्ये यायचं होतं. त्यांनी देखील काय म्हणतो आपण फॉर्म आजच्या भाषेमध्ये फॉर्म भरला होता. परंतु काय झालं होतं तर त्यांना भारत सेवक समाजामध्ये शेवटपर्यंत स्थान देण्यात आलं नव्हतं. काय विरोध असेल त्यामुळे दिलं आलं नव्हतं. आणि शेवटी काय झालं, नामदार गोखले यांचं काय झालं होतं, निधन झाल्यानंतर गांधीजींनी देखील तो जो फॉर्म होता तो माघारी घेतला. त्याचबरोबर 1905 साली काय झालं होतं, लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली. मी सांगितलं लॉर्ड कर्झनने खूप अशी वादग्रस्त ही गोष्ट घटना होती की जी लॉर्ड कर्झनने केली होती. काय केली होती तर बंगालची फाळणी म्हणजे पश्चिम बंगाल आणि पूर्व बंगाल अशा 2 भागामध्ये बंगालची फाळणी केली होती. कोणत्या नीतीखाली केली होती, फोडा व राज्य करा. इंग्रजांनी तेच केलं होतं, फोडा आणि राज्य करा या ह्याच्याखाली त्यांनी बंगालची फाळणी केली होती. आता इंग्रजांनी काय केलं होतं किंवा लॉर्ड कर्झन सरकारने काय सांगितलं होतं तर ही जी फाळणी आहे ही प्रशासकीय दृष्टीने फाळणी करण्यात आली. याचा आणि हिंदू मुस्लिम असतील यांच्यामध्ये काय फूट पाडण्याचा काही उद्देश नाही. प्रशासकीय जो तो बंगालचा भाग होता तो खूप मोठा भाग असल्यामुळे तो प्रशासकीय दृष्ट्या आम्ही फाळणी करत आहे. त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याची नीती नाही. परंतु लोकांच्या लक्षात आलं होतं, भारतीयांच्या लक्षात आलं की हे फोडावर राज्य करा याच नीतीचं उदाहरण आहे. या ब्रिटिश नीतीचे हे एक महत्वाचे उदाहरण होते. 4 जुलैला घोषणा झाली होती आणि 16 ऑक्टोबरला काय झाली, फाळणी झाली. 16 ऑक्टोबर 1905 विरोध झाला. एकमेकांना राख्या बांधण्याचा देखील कार्यक्रम झाला आणि इतका मोठा विरोध झाला की त्याच्या म्हणजे आपल्याला माहिती आहे याच्यामुळे काय वंगभंग आंदोलन देखील सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी सुरू केलं. सुरेंद्रनाथ बॅनर्जी असतील, रवींद्रनाथ टागोर असतील, यांनी काय केलं होतं तर ते आपलं याच्यासाठी वंगभंग आंदोलन देखील सुरू केलं होतं आणि याच्या वंगभंग आंदोलनाचं फळ मिळालं होतं. आणि 1911 साली पुन्हा काय झालं होतं तर फाळणी रद्द करण्यात आली होती. 1911 साली फाळणी रद्द करण्यात आली बंगालची. आणि 1911 साठी अजून एक महत्वाची गोष्ट आहे बरं का, आपल्या देशासाठी 1911 ची एक महत्वाची घटना होती की 1911 साली भारताची जी राजधानी कोलकात्याला होती. बहुतेक या घटनेचा देखील त्याच्याशी संबंध असावा. 1911 साली भारताची राजधानी कोलकात्यावरून नवी दिल्लीला हलवण्यात आली होती 1911 साली. हे लक्षात ठेवावं. सुरुवातीला 1911 पर्यंत भारताची राजधानी कोलकाता होती. त्याच्यानंतर दिल्ली आपली राजधानी करण्यात आली. पुढे पाहू की राष्ट्रीय सभेच्या वाराणसी अधिवेशनाचे अध्यक्ष गोपाळकृष्ण गोखले 1904 चे जे हे होतं अधिवेशन, राष्ट्रीय सभेचं 1904 जे अधिवेशन होतं त्याच्यामध्ये काय होतं तर गोपाळकृष्ण गोखले हे अध्यक्ष होते. आणि वसाहतीचे स्वराज्य हे काय होतं तर राष्ट्रीय सभेचे ध्येय असल्याचे त्यावेळेला जाहीर झाले होते. 1905 ला
आपल्याला माहिती आहे 1905 साली काय होतं, तर 1905 साली आपलं दादाभाई नौरोजी अध्यक्ष. 1904 साली गोपाळकृष्ण गोखले हे काय होते, तर राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते. त्यावेळेला वसाहतीचे स्वराज्य राष्ट्रीय सभेचे ते आपल्याला माहिती आहे संपूर्ण स्वराज्याचे जे लक्ष होते ते कधी झाले होते, तर 1929च्या जवाहरलाल नेहरू ज्या वेळेला आपले अध्यक्ष होते राष्ट्रीय सभेत, त्यावेळेला संपूर्ण स्वराज्याची मागणी पुढे आली होती. हे देखील माहिती आहे. आता शेवट आपण पाहिजे 1919 साली साली काय झालं होतं, राष्ट्रीय सभेच्या कलकत्ता येथील अधिवेशनाच्या अध्यक्षपदावर दादाभाई नौरोजींकडून स्वदेशी बहिष्कार 1904 नाही 1905च्या अधिवेशनाचे काय होते, तर गोपाळकृष्ण गोखले हे काय होते, अध्यक्ष होते. 1906 साली आपले दादाभाई नौरोजी होते कोलकाता अधिवेशनात. आणि बहिष्कार जे स्वदेशी स्वराज्य बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण हे काय होते, तर मंत्र उद्गारले होते. त्याचबरोबर प्रिन्स आगा खान यांच्या नेतृत्वाखाली काय झालं होतं, तर मुस्लिम शिष्टमंडळ व्हायसरॉय लॉर्ड मेंटो यांना भेटलं होतं आणि मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघाची मागणी केली होती. आणि त्याच्या दृष्टीने हळूहळू काय झालं होतं, तर मुस्लिम लीगची स्थापना देखील झाली होती 1906 साली. हे आज आपण पाहिले की घटना 1906 साली मुस्लिम लीगची स्थापना आहे हे लक्षात ठेवा. आणि प्रिन्स आगा खान यांच्या अध्यक्ष लॉर्ड मेंटोना भेटलं होतं आणि ते विभक्त मतदारसंघाची आणि त्याची मागणी 1909 साली जे लॉर्ड मिंटो मोर्ले जे विधेयक होतं त्याच्यात सुधारणा होती, त्याच्यात काय झालं होतं, तर ही मागणी मान्य देखील करण्यात आली होती हे लक्षात ठेवा. आणि आता आपण 1906 पर्यंतच पाहिलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहे, इथून पुढं जे सण आहेत आणि त्याच्या रिलेटेड ज्या काही घटना आहेत त्या घटनेच्या रिलेटेड काय गोष्टी आहेत त्या आपण पाहणार आहोत. धन्यवाद.